कोणत्या बॉलरला आणलं जाणार, चर्चा मीटिंग झाली, त्याच्यानुसार आता बॉलिंगला येताना पाहिलं मिळतील. भूषण गोळे 17 बॉलमध्ये 34 वर खेळत आहेत आणि विवेक शिवेकर हे मात्र 10 चेंडूमध्ये 23 वर खेळत आहेत. दहा बॉल 41 ची मॅच. आता मात्र 6 बॉल 22 वर येताना पाहिलं मिळते. याला तर म्हणतात ना क्रिकेट, इकडे वेळ बदलायला वेळ लागणार नाहीये. भावेश पवार रणनीती एका बाजूने बनवतायत, थोडीशी चर्चा मात्र बॉलर बरोबर करतायत. विवेक त्यांच्या साथीला आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता भूषण गोळे महाराष्ट्रातील म्हणजे भावेश नो डाऊट भारतीय क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंच्या यादीतील आघाडीचं नाव आहे. दुसऱ्या बाजूला प्रीमियर लीग म्हटलं तर प्रदीर्घ असा अनुभव म्हणून आपोआपच आपण भूषण यांच्या दिशेने जातो. ते आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. आणि दिनेश नवले ज्यांनी बॅटिंगमध्ये प्रभावित केलं होतं मागच्या मॅचमध्ये, आता बॉलिंग करावी लागणार आहे. शेवटची ओव्हर आहे. 6 बॉलमध्ये 22 पाहिजेत. काय होणार या मॅच मध्ये? प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण सामना अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. पहिलाच बॉल खतरनाक षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. यस. आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. या पायाचा नोतर नाहीये हे याची पडताळणी तिकडे केली जाते. आणि प्रेक्षकांमधील उत्कंठा वाढली आहे. जे प्रेक्षक थोडेसे शांत होते आता कुजबूज सुरू झाली आहे, टाळ्या वाजायला लागल्यात, दोन्ही बाजूने मॅच जायला लागली आहे. एखादा चांगला बॉल मॅच मध्ये मात्र घेऊन येऊ शकतो सुपरस्टार ग्रुप वहागावला सुद्धा, आणि एखादा मोठा फटका मॅच मध्ये वाघजाई नगर शेलूला देखील आणू शकतो. त्याच्यामुळे चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. आदित्य शेठ परदेशी आणि कंपनी, आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा शेठ चव्हाण, सुनील दादा पडवळ, सोमनाथ शेठ शेडगे यांच्यातील मॅच. मॅच काय होती? 10 बॉल 41 आणि आता आलेली आहे 5 बॉल. म्हणजे या बॉलवरचा निर्णय येईल त्यानंतर आपण पुन्हा कळवूच, परंतु संपलेली नाहीये. एखाद दुसरा चांगला बॉल बॉलिंग टीमला सुद्धा मॅच मध्ये आणणार आहे. एका चांगल्या मॅचला आपण पाहतोय. 12:15 वाजलेत परंतु प्रेक्षक आनंद घेत आहेत, कारण त्यांना हे दर्जेदार क्रिकेट पाहायचं होतं आणि याचसाठी ते आलेत. यूट्यूबला सुद्धा मोठी गर्दी असणार आहे. वाह, चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. जवळपास 2000 पेक्षा जास्त प्रेक्षक आताही जुडलेले आहेत आमच्याशी, या मॅचचा आनंद घेत आहेत. परंतु सगळ्यांना या निर्णयाची प्रतीक्षा आहे. मुंबईवरून मॅच पाहत आहेत, पुण्यावरून मॅच पाहत आहेत, खेडमधून मॅच पाहत आहेत, गावागावातून मॅच पाहत आहेत. तालुक्याची स्पर्धा आहे. आयकॉनचे नक्कीच सगळे सहकारी मॅचचा आनंद घेत आहेत. गावातील खेळाडूंच्या घेत आहेत. त्यांचा मित्रपरिवार मॅचचा आनंद घेतोय. महत्वाचा क्षण मात्र इकडे आहे. या ठिकाणी खेड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर ज्यांचं शुभागमन होतंय जय गणेश एंटरप्राइजेसचे ओनर वासुली नगरचे उद्योजक आदरणीय अमोल शेठ माणिक पाचपूत यांचं शुभागमन होतंय. त्यांचं मनापासून स्वागत आहे. युवा उद्योजक आकाशदादा कावरे, रामदासजी जांभळे या देखील मान्यवरांचं शुभागमन होतं. आपलं स्वागत आहे. विनंती आपण व्यासपीठावरती या. आपल्याला खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आम्ही विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आणि सामन्याचा आनंद घ्या. शेवटचे काही बॉल आणि काही धावा इथे आता बाकी आहेत. सगळ्या मान्यवरांचं शुभागमन आपलं स्वागत आहे. अमोल भाऊंना विनंती आपण या. स्वागत आहे. योग्य बॉल होता हा, आणि मॅच पाहणं काय जबरदस्त रंगली पुन्हा एकदा. म्हणजे 5 मध्ये 16 पाहिजेत. 5 मध्ये 16ची आवश्यकता आहे. जबरदस्त रंगतदार सामना.
पाहायला मिळतो आपल्याला इकडे दिनेश नवले एका दुसरा चांगला बॉल त्यांनाही मॅच मध्ये आणणार आहे. सुपरस्टार ग्रुप वहागाव एका बाजूला पाहायला मिळत आहे, दुसऱ्या बाजूला वाघजाई नगरचे मावळे हे देखील पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच, रंगतदार मॅच. पुढचे 5 मिनिटं अगदी निर्णायक आहेत. 5 बॉल 16ची आवश्यकता. आता हा बॉल कुणाच्या बाजूने जाणार, बॉलरच्या की बॅटरच्या? मैदानाच्या बाहेर जाणार की मैदानाच्या आतमध्येच थांबणार? वाह, भूषण जबरदस्त कामगिरी. 40 वर बॅटिंग करतात 18 बॉलमध्ये. विवेकची 7, 23ची 10 चेंडू मधील. अगदी निर्णायक मॅच. 5 बॉल 16ची आवश्यकता. बॅटर विरुद्ध बॉलर. यावेळेला लपेटलाय भूषणने आणि आदेश दिलाय, जा लांब 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 खूप लांब जा, शोधून आणा बॉल. सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. थँक्यू, धन्यवाद डीसी. शुभम दादा केदारी स्वराज रेस्टॉरंटचे ओनर यांच्या वतीने एक बक्षीस येते. डेने नगरीचे उद्योजक भूषण घोळे जर ही मॅच संघाला जिंकून देत असेल तर भूषणसाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. शुभम दादा केदारी आणि अनिल भाऊ सावंत यांच्या वतीनं. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एखादा चांगला बॉल दिनेश यांना टाकावाच लागेल. 4 मध्ये 10. बॅकफुटला गेले, कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक नंतर तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल दिलाय. भूषण निघाले आणि पोहोचले सुद्धा. आणि इकडे पंचांचा निर्णय, नो बॉल. क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आणि असाच काही चमत्कार इकडे चाललाय का? ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेठ टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. 48 धावांवर बॅटिंग करतायत भूषण घोळे. एक अविस्मरणीय खेळी. सोपं नाहीये धावांचा पाठलाग करत असताना अशा प्रकारची खेळी करणं, परंतु दिनेशकडे टॅलेंट आहे. एखादा चांगला बॉल तेही टाकतील. 4 मध्ये 7 अजून पाहिजेत. ओहो, यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु फिल्डर तिकडे पोहोचतायत आणि बॉल पुन्हा एकदा सीमा रेषा पार. नो बॉल पुन्हा एकदा. आणि भूषणचं अर्धशतक. काय जबरदस्त कामगिरी केली आहे. साताऱ्याचा सुपरस्टार बॅट भूषण उंचावून दाखवा. काय जबरदस्त कामगिरी केली आहे. धावांचा पाठलाग. 10 बॉल मध्ये 41 पाहिजे होते. काय कामगिरी पाहायला मिळाली आहे. आणि पुन्हा एकदा नो बॉल आलाय. आता मॅच जिंकण्यासाठी 4 बॉल मध्ये 2 पाहिजेत. पुन्हा एकदा बिग हिट. हो हो, भूषण घोळे जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. आणि या ठिकाणी एक अविस्मरणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू 41 ची मॅच मात्र या ठिकाणी 3 चेंडू राखून जिंकली गेली. असाही या ठिकाणी कारनामा झालाय. जबरदस्त. परंतु स्पर्धा संपलेली नाहीये. पराभूत जरी संघ झाला असेल सुपरस्टार ग्रुप वहागाव, त्यांना संधी आहे. त्यांना खेळावं लागेल, त्यांना लढावं लागेल. आणि भूषण चांगले खेळलात, उचलूनच घेऊन आलेत त्यांना. हो, हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही आनंद दिला या चाहत्यांना, जिंकून दिले संघ मालकांना. आणि त्याच्यानंतर भूषण यांच्यासाठी मात्र चाहते या ठिकाणी मैदानात दाखल देखील झालेले आहेत. कारण विजय आणि नुसता अगदी सोपा विजय मिळतो त्यावेळेला आपण आनंद व्यक्त करत नाही, परंतु संघर्ष करून आनंद जो विजय मिळवतो ना, त्याचं महत्व काहीतरी वेगळंच असतं. वा भूषण वा.